षटकाराला 600 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पाहूया पुढचा चेंडू. षडपुलचा चेंडू तर फाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, दंदन दंदन करत निघून चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? पोहोचलाय जरूर, परंतु चेंडू सुद्धा पोहोचलाय त्यांच्या सोबत सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. इथून पहिलाच बॉल डॉट, त्यानंतर दुसरा बॉल चौकार आणि या चौकारण्याशी खातं ओपन होतंय संघाचं व वैयक्तिक सुद्धा. चेतन फडकर यांचं आणि इथून पहिलीच धाव. 4 धावा मिळतात. 2 बॉलचा खेळ झालाय. 4 धावा स्कोर कार्ड वरती. पुढचा चेंडू अनिल मोरे. फटका खेळला गेलाय पुन्हा एकदा इन टू दी गॅप मध्ये आहे. संदीप चेंडूला मागे धावतोय रोखण्यासाठी. चेंडू रोखला जातोय. सिंगलचा डबल मध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट केलं जाते. तिसरीचा प्रयत्नात आहे. इथून संदीप मात्र चेंडूला घेऊन आलाय आणि इथून 2 धावा मिळतात. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती तब्बल 6 धावा. 6 ऑन दी बोर्ड. 3 बॉलचा खेळ क्लिअर झालाय. जाऊया संदीपच्या. तर नक्कीच प्रत्येक जेलसाठी संदीपसाठी इथून सुवर्ण संधी येते मानसकडनं. डायरेक्ट हिट झाला असता. चॉपर राईडचा ऑफर येतोय त्यांना संदीपसाठी. इथून जेल जसा टिपेल त्यांना चॉपर राईडचा ऑफर येतोय मानसकडनं. बाबा इथून धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते. लेग बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 बॉलच्या खेळामध्ये 7 धावा. उर्वरित या षटकातील दोन्ही 2 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. इकॉनॉमी आपण करंट रन रेट जर आपण पाहिला 10.5चा करंट रन रेट दाखवतो या मॅचचा. आणि इथून या ओव्हरमधील इकॉनॉमिक गोलंदाजी आपण पाहिली तर 9ची. ओहो स्लॉट मध्ये चेंडू होता आणि षटकार आलाय. म्हणजे 600 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा येणार. पहिला षटकार जितमा यांच्या बॅटमधनं 6 धावा. शेवटच्या बॉलवरती अजून किती धावा येतील ह्याच्यावरती क्वेश्चन मार्क असणार. षटकार आलाय. 13 धावा मिळतात. परंतु इथून मिळतोय. तर हा षटक मात्र समाप्त होईल. पहिलाच ओव्हर आपण समाप्त होताना पाहायला मिळाला. नक्कीच अनिल मोरे यांची गोलंदाजी प्रत्येक मॅच मध्ये खूप चांगली प्रभावित राहिली. तेही गोलंदाजी कोणत्या मुवमेंटवर हाताळतात की 30 सर्कलमध्ये सर्व क्षेत्ररक्षक असतात आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक बाहेर असतात. म्हणजे पॉवर प्लेचं षटक ते हाताळतात आणि खूप चांगली प्रभावित गोलंदाजी. 13 धावा खर्च केले या पहिल्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरचा डाव खलास होतोय. घेऊया एक डीजे वाला ब्रेक. येऊया पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये. जातोय ट्रॅक मध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ घेऊन चेतन फडकर नॉन स्ट्राईक एंड वरती आणि जित माळी नॉन स्ट्राईक एंड वरती. पहिल्या षटकाचा खेळ 13 धावांचा राहिला गेला. पुन्हा एकदा मिस टायमिंग आणि इथून क्षेत्ररक्षक चेंडू खाली. जेल सुटला जातोय. जेल सुटला गेलाय. सिंगल मिळत्या. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 14 धावा. पाहूया इथून संदीप कुठे आहेत दिसत नाहीये. संदीप कुठे आहेत आणि इथून संदीप मात्र हा आमच्या इथे लॉंग ऑफला उभे आहेत. तिथून ओ हो मिस फील्ड पाहायला मिळते. वेगानं चेंडू धन 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 करत निघून चाललाय. चौकारासाठी 4 धावा.
धन्यवाद. 7वा खेळाडू बनतोय. 50 ही आकडा मात्र कंप्लीट करतायत या स्पर्धेमधील. पाहूया पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रथम बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चौकार त्यांच्या गोलंदाजीत आल्यात. वेगवान चेंडू, आता गतिवान चेंडू सोडला गेलाय. गुडलँड स्पॉट वरती मात्र चेंडू सोडला जातोय आणि इथून बाउन्स पाहायला मिळतो. अतिरिक्त बाउन्स मस्तकाच्या कानाला हुलकी देणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल, वेगवान चेंडू होता. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मिस टायमिंग पाहायला मिळते. परफेक्टली टायमिंग झालेला नाहीये. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू खाली अक्षय. सिंगल धाव. धावसंख्या 1 ने बरवते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 धावा. उर्वरित शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल. 23 धावा स्कोर कार्ड वरती. 12ची इकॉनॉमीनं मात्र गोलंदाजी करते. 10 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या चेंडूवरती पाहूया किती धावा मोजाव्या लागतील. इथून वेगवान पुन्हा एकदा चेंडू आणि हा षटक मात्र आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या अगेन्स्ट आपण पाहू शकता 23 धावा बिनबाद. 23 धावा. तिसऱ्या षटकाच्या खेळाला सुरुवात होते. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती निकेतला आपण पाहतोय. निकेत मोरे तिसऱ्या षटकाचा खेळ घेऊन 11.50 ची सरासरी प्रति ओव्हर मध्ये गाठली गेली आहे. आता येणाऱ्या या षटकामध्ये किती धावांचा खर्च होतोय. मागचं षटक आपण 10 धावांचं पाहिलं. पहिल्या षटक 13 धावांचं, या षटकात 10 धावा. या षटकात किती येतील. मिस टायमिंग, फटका फसलाय. चेंडूच्या खाली स्वतः येत आहेत आणि इथून जेल सुटला जातोय. डायरेक्ट हिट केली आहे परंतु थोड्यासाठी मात्र राहिलं जात आहे आणि डायरेक्ट हिट नक्कीच झाली असती. चेतन फडकरला मात्र परतावं लागलं असतं. 2 धावा परिपूर्ण होतील आणि या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 धावा. जितमाळ यांचा फटका फसला गेला होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये निकेत मात्र चेंडूला कॅरी करण्यासाठी गेले होते आणि तिथून झेल सुटला गेला. पुढचा चेंडू, दुसरा चेंडूचा खेळ घेऊन आपल्या तिसऱ्या षटकातील पाहूया. इथून जेल पुन्हा सुटला जातोय. अनंत आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या हातातनं जेल सुटल्या जात आहेत. आता पाहूया कोण जिंकतोय. परंतु इथून निकेत इथून विकेट प्राप्त करतोय. फलंदाज चेतन फडकरला मात्र परतावं लागेल. निघाली. जो जेल सोडला होता तो थोडासा त्यांना इंजरी होते, म्हणजेच थोडासा फाटलाय तो. तर बँडेज घेऊन जा.
जाऊया, झेल पकडताना थोडंसं इंजरी झाली आणि त्यानंतर इथून रिकवर होत आहे. जाऊया इथून मॅचकडे पुन्हा एकदा आपण वळतोय. पुढचा चेंडू जीत माळीसाठी, वेगवान चेंडू सोडला गेलाय, परंतु इथून हा चेंडू जर आपण पाहिला नियंत्रणमध्ये नाही आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडनं. अव्वल धावा खर्च केली जाते. निकेतकडनं पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होते. धावसंख्येत जाऊन पोहोचते तब्बल 27 धावा. एक विकेटच्या नुकसानामध्ये 27 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा इथून पाहिलं तर पंच आमच्याकडे वळताना दिसत आहेत. वाईट बॉल, बॅक टू बॅक 2 वाईट हाताळल्या जात आहेत. अव्वंतर धावा येत आहेत. 28 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचत आहेत. फायनल मॅच आपण पाहतोय. इथून थोडीशी खराब गोलंदाजी होताना दिसते. गोलंदाज निकेतच्या माध्यमातून फायनलचा मॅच खेळतोय. किताब जिंकायचा आहे. फायनलचा किताब जिंकणाऱ्याला कुमार माळी यांच्याकडनं मात्र 5,000चं कॅश प्राइज आहे. हो हो हो, वेगवान चेंडू इथून बीट केला. आता फलंदाज जीतला. सरप्राईज केलं जातं. डॉट बॉल पाहायला मी ते निर्धाव चेंडू येत आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण 28 पाहू शकतो. या षटकातील उर्वरित चेंडूचा खेळ आपण पाहिला तर या षटकातील चेंडूचा खेळ बाकी राहिलाय 3 बॉलचा. इथून टोटल चेंडू जर आपण पाहिले तर 5 चेंडू हाताळलेले आहेत. त्याच्यामध्ये फक्त 3 बॉलचा खेळ झालेला आहे. वाईड नक्कीच 2 वाईड हाताळल्या जात आहेत. पाहूया पुढचा चेंडू. कटकेला क्षेत्ररक्षक आहेत. अप्रतिम झेल आणि इथून फलंदाज जीत माळी बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन. जाऊया इथून 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. 28 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये. वेदांत आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. यश फडकर अजूनही नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. 5-5 चेंडू घेऊन. हो, इथून वेगवान चेंडू पुन्हा एकदा मस्तकाला दस्तक देणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. इथून बाईकच्या स्वरूपात आहे का पंच? बॅट कड आहे. ओके, धन्यवाद. म्हणजे जेल सोडला गेलाय. पुन्हा एकदा जेल सुटला जातोय आणि इथून बॅटची कडा राहिली होती. हलकेसा ब्रश झाला होता चेंडू बॅटला आणि इथून धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती. 29 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते. यश फडकर आता स्ट्राईक एंड वरती शेवटचा बॉल पेस करण्यासाठी. अजूनही टोटल 7 बॉलचा खेळ बाकी आहे म्हणजे या इनिंग ब्रेक मधील. बाबा इथून सॉफ्टहँडनं मात्र दिशा दाखवली आहे. सिंगल घेतला आणि स्ट्राईक आपल्या जवळ ठेवण्यासाठी दोघांमध्ये धडप. म्हणजे दुसरी धाव घ्या आपण असं मात्र दोन्ही क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला अजिंक्य आणि दुसऱ्या बाजूला संदीप आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोघांमध्ये धडप लागली. चेंडू मी पकडणार असं मात्र दोघे चेंडू पकडण्यासाठी. आणि हा चॉपर राहायचा सवाल होता. अजिंक्यनं तो गमावलाय संदीपचा. चेंडू पकडला असता तर चॉपर आहे त्यांच्या हातामध्ये हातात न गेला असं ते म्हणतायत. जाऊया इथून 30 धावा 30 स्कोर कार्ड वरती. प्रति ओव्हर मध्ये 10ची सरासरी. स्पीडअपने गेम ऑन करा. शेवटचा षटक बाकी आहे. आयुषला आमंत्रित केलंय. प्लेट हातात आली होती, चॉपर राईस गेला. नक्कीच अजिंक्यने वाट लावली पूर्ण. जाऊया आयुषला बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. शेवटचा षटक त्यांच्या हातामध्ये थांबवलं जातोय. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. यश फडकर मात्र स्ट्राईक आपल्या जवळ ठेवतोय. इथून पाहूया. ओहो, उंचावरती चेंडू आहे.
क्षेत्ररक्षक पोचलाय आणि जेल टिपला जाते. अक्षय तिथे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा जेल टिपला जातो. विकेटचा पतन, फलंदाज बॅक टू दी डगआउट. इथून विकेटचं पतन झालं. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दीपेश उर्फ बारक्या. पाहूया इथून 5 बॉलचा खेळ. आयुष बॉल ट्रॅक वरती दुसरा चेंडू घेऊन फटका सजवलाय, समोर खेळलाय, प्रथम आहेत तिथे. चेंडूला फील्ड करताय, सिंगल झालाय. दुसरीचा प्रयत्न, फेकी राहते, थोडीशी लाऊड राहिली. अनंत मात्र येतात बॅकअप साठी. 2 धावा कंप्लीट होतील, 2 धावा परिपूर्ण होतील, धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 धावा 3 विकेटच्या नुकसानामध्ये. 2 बॉलचा खेळ इथून पाहायला मिळते. संयमतेने गोलंदाजी केली जाते आयुषच्या माध्यमातून. 4 बॉलचा खेळ बाकी असेल. दीपेश, पाहूया मोठा फटका खेळेल का. चेंज ऑफ पेस केलं होतं, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अजिंक्य चेंडू खाली, विकेटचा पतन. दीपेशला सुद्धा परतावं लागेल. धन्यवाद. जाऊया, अर्चित न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये येतोय. खूप चांगलं प्रभावित गोलंदाजी केली आहे. 2 धावा खर्च केल्यात, 2 विकेट सुद्धा प्राप्त केल्यात. 3 बॉलचा खेळ क्लिअर केलाय. 3 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. आता या 3 बॉल वरती किती धावा येतील तेही पाहिलं जाईल. आता या 3 बॉल वरती पाहूया आयुष किती धावांचा खर्च घेतोय. अर्चित न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये. फुलटा चेंडू होता, लॉट केलाय, क्षेत्ररक्षक आहे प्रथम. बॅक टू बॅक 2 विकेट इथे पाहायला मिळत आहेत. ऑन हॅट्रिक वरती असेल आयुष. विकेट डाऊन. फलंदाज अर्जित बॅक टू डग आउट. तेहतीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा बॉल लॉट केलाय पुन्हा एकदा इंटू द गॅप मध्ये. चेंडू आहे, चेंडू जाणार सीमा रेखा पार. शेवटच्या बॉल वरती येतोय षटकार.
आणि त्याचबरोबर निकेत आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग ट्रॅक वरती येताना. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहू शकता गोलंदाज सुरेश पाटील. शॉर्ट पुलचा चेंडू होता आणि पुल केलाय, सरळ चाललाय. या चेंडू वरती येतोय, चौकार की षटकार आहे पाहायला मिळतोय. करण्याची 1002 धावा मात्र कंप्लीट झालेल्या आहेत. पुढचा चेंडू खूपच चांगला फटका. पुन्हा एकदा पॉइंटच्या रिदम मध्ये चेंडू चाललाय. अर्चित चेंडूच्या खाली येतोय, सिंगल कंप्लीट. सिंगल घेतली. एक चेंडू षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती पॉइंटच्या रिदम मध्ये मात्र फटका खेळला गेला. सिंगल मिळत्या आणि या सिंगलच्या मदतीने 7 धावा स्कोर कार्ड वरती. म्हणजे सुरुवात मात्र चांगली केली आहे अनिल मोरे यांनी. जाऊया इथून निकेत मोरे स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक बाहेर पाहायला मिळतात. टॉप स्कोरर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं निकेत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा शफल झाले होते, थोडस बाहेर निघाले, रूम बनवला आणि कव्हर पॉइंटच्या अर्जामध्ये फटका सजवायचं होतं. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ क्लिअर होतोय. 7 धावा स्कोर कार्ड वरती. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. लोअर पेचचा चेंडू होता. इथून चेंडू डायरेक्ट हिट केला आहे आणि इथून धावचित बाद होण्याची संधी प्राप्त झाली होती. फलंदाज निकेत यांचा विकेट मात्र मिळण्याची शक्यता होती. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं एफर्ट लावलं जाते. 40+ आहेत, परंतु 40+ असतानाही काही कमालीचा एफर्ट लावतायत आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून गोलंदाजी करताना चेंडूला रोखणं हे कठीण असतं या वयामानामध्ये, परंतु खूप चांगलं खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आपल्याला पाहायला मिळतील सुरेशजी पाटील. पाहूया पुढचा चेंडू आपण पाहू शकता. 4 बॉलचा खेळ झालाय. 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 5वा चेंडू. पुन्हा एकदा अनिलजी मोरे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपला खूप बाहेर चेंडू. वाईट बॉल. अवांतर धावा येत आहेत. प्रति ओव्हर मध्ये 10ची सरासरी गाठायची आहे आणि आता इथून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 धावा तर कंप्लीट झाल्यात. हलक्या हाताने पुश केलं चेंडूला. सिंगल साठी गली रिदम मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला फील्ड करतायत. सिंगल प्राप्त होईल. 10 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. पहिल्या ओव्हर मधील शेवटचा बॉल. पाहूया इथून शेवटचा बॉल. सुंदर असा फटका पाहायला मिळतोय आणि कव्हरच्या रिदम मध्ये हा येतोय चेंडू. सीमा रेखा पार. षटकार. हर्षल मोरे या बिस्किट घ्या. गुड डे. निकेत मोरे यांच्यासाठी मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज पाहायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण पाहू शकता पुढचा षटक घेऊन यश फडकर. धावसंख्या 15 स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा कट केलं जातं. क्षेत्ररक्षक आहेत तिथे गली रिदम मध्ये चेंडूला फील्ड करतायत. मनीष पाटील आपल्याला पाहायला मिळतील. सिंगल धाव मिळते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकडेवरती. यश फडकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आणि त्याचबरोबर बॅटिंग ट्रॅक वरती निकेत. पुन्हा एकदा उंच बरारी दिली आहे, परंतु लांब जाणार नाहीये. दीपे चेंडूच्या खाली जेल टिपला जातोय आणि फलंदाज निकेतला मात्र परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन.
पतन झालं. न्यू मॅन मैदानाच्या आतमध्ये आयुषला आपण पाहतोय. नक्की तिथून धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकता. 16 धाबा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. 40चा लक्ष आहे. 2 बॉलचा खेळ झालाय. पहिल्याच बॉल वरती आपण पाहू शकता सिंगल आलं. त्यानंतर दुसऱ्याच बॉल वरती विकेट प्राप्त झाला. आयुष न्यू मॅन मैदानाच्या आतमध्ये. यश फडकर बॉलिंग ट्रॅक वरती. फुल टॉस चेंडू होता. नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडनं. खराब चेंडूंच्या हाताळणी पाहायला मिळते आणि नो बॉलचा इशारा आलाय. कमरेच्या वरती चेंडू हाताळला गेलाय. भीमर चेंडू हाताळला गेलाय. यापुढे जर पुन्हा एकदा चेंडू हाताळला तर गोलंदाजी हाताळता येणार नाही आहे यश फडकर यांना. फ्री हिटचा चेंडू आहे. फ्री हिटचा चेंडू आता इथून पाहूया. चांगला फटका पाहायला मिळतोय. दीपेश आहे तिथे. चेंडू खाली सिंगल मिळते. सिंगल दाव्यावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या इकडे पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती 18 धाबा. 40चा लक्ष असताना अजूनही 22 धाब्याचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 22 धाब्याचा पाठलाग करायचा. पाहूया पुढचा चेंडू. बाटची कडा. इथून नक्कीच चांगले प्रयत्न राहत आहेत अनिलजी मोरे यांचे. शॉर्ट सिलेक्शन खूप चांगले केले जात आहेत त्यांच्या माध्यमातून. जसा लेथमध्ये चेंडू होते त्या लेथमध्ये फटकेबाजी करतायत. त्या रिझनमध्ये फटकेबाजी करतायत. अप्रतिम फलंदाजी त्याचबरोबर गोलंदाजी. खूप चांगलं प्रभावित काम त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलंय. बाटची कडा आली. सिंगल येतोय. 19 धाबा स्कोर कार्ड वरती. मागचं इक्वेशन आपण पाहिलं तर 14 बॉलमध्ये 21 धाबा. तो फटका खेळला गेला. शफल झाले होते. चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू खाली डीप मधनं सिंगल झाले. दुसरीचा प्रयत्न आणि इथून मात्र आपण पाहिलं तर ही स्ट्रॅटेजी आहे. ही स्ट्रॅटेजी आहे. प्रत्येक संघ आपल्या संघाला जिंकवण्यासाठी स्ट्रॅटेजी वापरतोय. तिथून बॅटिंग टीम सुद्धा स्ट्रॅटेजी वापरते की दोन्ही टीम त्या स्ट्रॅटेजीवरती काम करतायत. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 21 धावा. आता अजूनही 19 धावेचा पाठलाग करायचा आहे. चेंडूंचा खेळ तपासला तर 13 बॉल 19 धावा. पावे इथून यश फडकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. खूप चांगला चेंडू इथं पाहायला मिळतोय. ब्लॉक होलचा चेंडू. दीपेश चेंडू खाली आहे. सिंगल घेतलाय. दुसरीचा प्रयत्न होता. रोकलाय आणि सिंगल मिळत्या. षटक होईल समाप्त. 22 धाबा स्कोर कार्ड वरती. 12 बॉल 18 धावेची आवश्यकता असेल फायनलचा किताब जिंकण्यासाठी. घेऊया एक डीजे बाला ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा इन ॲक्शन मध्ये. 12-18. हरवली आहे तर कोणाला सापडले तर आमच्यापर्यंत पोहोचा घेऊन. अर्टिगा गाडीची चावी हरवली आहे तर कोणाला सापडले तर आमच्यापर्यंत पोहोचवा. जाऊया पुढचा चेंडू घेऊन. अर्चित बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल. इथून पाहिलं तर बॅट वरती संपर्क बनत नाही. सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न राहिला आणि इथून 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 न मात्र पुढे जाईल. आता विजयासाठी आवश्यकता असेल 11 बॉल 16 धावेची आवश्यकता. 11 चेंडू 16 धावेची आवश्यकता आहे. अकरा चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता आहे. मागचं इक्वेशन आपण पाहू शकता. 11 चेंडू आणि 16 धावा. ओहो लॉट केलाय. काय कमालीचा फटका. परंतु हा चेंडू रोखण्याचा प्रयत्न यश फडकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आणि हा षटकार जाता जाता रोखला गेलाय.
4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या जात आहेत. फक्त आणि फक्त 2 धावा मिळतील. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता स्क्रीन वरती, मोबाईलच्या ऑन स्क्रीन वरती पाहू शकता आपण रिप्ले मध्ये काही कमालीचा एफर्ट लावला गेला आणि उडता हुआ आपल्याला यश पाहायला मिळालं. नक्कीच सेफ आहे. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा लॉट केलाय. आता क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचल्यात आणि जेल कॅरी केलाय. विकेटचा पतन. आता 10 चेंडू ज्या हव्या होत्या 14 धावा. आता इथून समीकरण बदलतंय. चेंडू आहेत 9 आणि 14 धावेची आवश्यकता. 9 चेंडू 14 धावा. संतोष मामा यांचा चेंडू राखून झालेला प्रथम आपल्याला पाहायला मिळतोय. आता इथून अर्चित बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 14 धावेची आवश्यकता आहे. इथून प्रथम मॅच मध्ये लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्नात असेल. पाहूया पुढचा चेंडू अर्चित कडनं. पुढचा चेंडू आहे. सॉफ्ट हँडनं पहिला चेंडू होता. त्या पहिल्या चेंडूला सन्मान दिलं. अर्चितचा पहिला चेंडू होता. सन्मान देऊन खेळलं जाते. सिंगल कंप्लीट होते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 27 धावा. आता 8 बॉल 13 धावेची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 13 धावा. आता इथून दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. फायनलचा किताब जिंकण्यासाठी दोन्ही संघ तडजोड करतायत. एका बाजूला आपण पाहू शकता वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता संघ आपण पाहू शकतोय सार्वी 11. या दोन संघांमध्ये मॅच पाहायला मिळते. बजरंग वॉरियर संघ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून चेस करण्याचा प्रयत्न चालू आहे. 40 धावांचा टार्गेट डिफेंड करण्याचा प्रयत्न करते सार्वी 11 संघ. चांगला चेंडू इथून पाहायला मिळेल का, तर पंच सांगतात टीव्ही अंपायर कडे आम्ही पाठवतोय. फिअर डिलिव्हरी असणार आहे. शफल झाले होते फलंदाज आणि पहिला वाईट बॉल कडनं चेंडू जातोय, म्हणजे फिअर डिलिव्हरी असणार आहे. चांगला चेंडू इथून पाहायला मिळतोय. डॉट बॉल. आता चेंडूंचा खेळ आपण तपासला तर 7 बॉल 13, 7-13. आता नक्कीच इथून प्रथम म्हणत असेल 7-13, म्हणजेच अनिल मोरे यांचा 7 हवी आहे. 7-13 मॅचचं समीकरण. शेवटचा बॉल अर्चित यांच्या षटकातील. स्पीड अप करा. 7-13 मॅचचं इक्वेशन. फुलटा चेंडू हा दिशा दिली आहे. पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचलाय. सिंगल कंप्लीट झालाय. जितनं इकडून फेकी परफेक्टली केली आहे, कारण की त्यांना ही माहिती होतं की स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करेल प्रथम आणि इथून सिंगल धाव कंप्लीट होते. आता मॅच येऊन पोहोचते 6 बॉल 12 धावा. 6 चेंडू 12 धावा. घेऊया एक डीजे वाला ब्रेक. जातोय गोलंदाज जीत माळी यांच्या हातामध्ये. आता इथून 6 बॉल मध्ये डिफेन्स करायचे आहेत 12 धावा. 6 बॉल मध्ये चेस करायचे आहेत 12 धावा. आता इथून अनिल मोरे ऑन स्ट्राईक. प्रथम नक्की स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्नात असेल, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्नात असेल, स्ट्राईक आपल्या जवळ घेण्याचा प्रयत्नात असेल आणि त्याचनुसार इथून फील्ड लावण्याचा प्रयत्न केला गेलाय.
पाहूया इथून 6 चेंडू 12 धावा, 2 मोठे फटके. मॅचचं चित्र विचित्र करू शकते. आणि इथून 6 चेंडू 12 धावेची आवश्यकता. स्पीडअप करा. 6 बॉल 12 धावेची आवश्यकता. फील्डमध्ये परिवर्तन पाहायला मिळते. स्पीडअप करा. जास्त वेळ घेतला जातोय. अंधार होत चाललाय. बॅड लाईट होत चाललाय. प्लीज. सहा बॉल 12 धावेची आवश्यकता आहे. स्पीडअप करा. जास्त वेळ घेतला जातोय. आणि इथून जर पाहिलं यष्टीरक्षक क्लोज आहेत, यष्टीरक्षक क्लोज आहेत तर धावताही येणार नाही प्रथमला. आणि इथून हा बॉल सुद्धा डॉट पाहायला मिळतोय. चेतन फडकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यष्टींच्या मागे यष्टीरक्षक करतायत. आता 5 चेंडू पाव्या. 5 चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता. 5 बॉल 12. आणि इथून सिंगल काढून दिला जातोय. नक्कीच चांगलं प्रभावित काम करतायत अनिल मोरे. आता इथून 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 धावेची आवश्यकता आहे. प्रथम वरती सर्व जिम्मेदारीचा ओझा आहे, जबाबदारीचा ओझा आहे. आता 4 मध्ये 2 बनवायचे तसं मात्र का आवाज येतोय त्यांच्या डगआउट कडनं. प्रथम वरती सर्व काही अवलंबून आहे. पाहूया. 4 चेंडू 11 धावा. जीत माळी बॉलिंग ट्रॅक वरती. उडावलाय. फटका फसलाय. झेल टिपला जाईल. आणि फलंदाज प्रथम बॅक टू दी डगआउट. विकेट डाऊन. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येतोय. आणि इथून आता येऊन पोहोचतोय सामना. चेंडू आहेत 3 बॉल वरती बनवायचे आहेत 11 धावा. आता हे 40 धावा कुठेतरी कठीण परिस्थितीमध्ये नेत आहेत. पहिल्याच ओव्हर मध्ये 15 धावा आल्या होत्या. त्यानंतर मॅच मध्ये काय घडलंय तर जीत माळी यांना जबाबदारी दिली. जीत माळीनं ती जबाबदारी हाताळली आहे. आता इथून अजिंक्य बॅटिंग ट्रॅक वरती. त्यांच्याकडे क्षमता आहे, तेही खेळू शकतात. मोठा फटका. 3 बॉलचा खेळ आहे. 11 धावेची आवश्यकता आहे. लेंथ मध्ये खराबी पाहायला मिळते. व्हाईट बॉल म्हणजे एक षटकार एक चौकार हवाय. आता इथून 3 चेंडू 1 षटकार 1 चौकार. तर नक्कीच दोन्ही संघाचा स्कोर लेवल होता. या बॉल वरती 30 वरती होते. उडवलाय. लॉट केलाय. चाललाय षटकार. मॅच पुन्हा एकदा पकडली आहे बजरंग वॉरियर संघाने. अजिंक्य आता मॅचचा चित्र बदलण्याचं काम करतोय, चित्र विचित्र करण्याचं काम करतोय. काही कम्मालीचा मॅच पाहायला मिळतोय. फायनल कसा असावा तर फायनल असा असावा. प्रेक्षणीय सामना. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 धावेची आवश्यकता. या बॉल वरती हात चेंडू जर डॉट आला तर शेवटच्या बॉल वरती नक्कीच मॅच जाईल. कंपल्सरी चेसिंग आहे. इथून पाहिलं तर हा चेंडू चाललाय चाललाय चाललाय. क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. सिंगल घेतलाय. दुसरीचा प्रयत्न राहील आणि चुकी झाली आहे चेतन फडकर यांच्याकडनं. 2 धावा. 2 धावा.
जाऊया, कंपल्सरी चेस आहे. 2 धावा हे आपल्याला बनवायचेच आहेत. लीग फॉर्मॅट आहे आणि इथून लीग फॉर्मॅट मधनं आपल्याला 2 धावा, 2, 1 बॉल 2. सेमीफायनलला आपण दिलं होतं, आता फायनलला कंपल्सरी चेस आहे. जाऊया, मॅच येऊन पोहोचले आता. 1 बॉल 2 धावेवरती. जाऊया, मॅच ऑन करा, सामना चालू करा. 1 बॉल 2 धावा. पव्या षटकार येतोय, दुहेर येतोय, चौकार येतोय की डॉट येतोय की वाईड येतोय. शेवटचा बॉल. फटका चालला विजयाच्या शिल्पकार बनण्यासाठी. चौकार. अजिंक्य मात्र ठरतोय या मॅचचा शिल्पकार. कोणाला पावली गो कोणाला पावली कोणाला पावली गो कोणाला पावली कोणाला पावली गो कोणाला पावली कोणाला पावली गो कोणाला
यशस्वी स्पोर्ट म्हणजेच आपण पाहू शकता ओमसाई स्पोर्ट या नेटवर्कच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं. अक्षयजी मोरे आणि नमितजी गरत